संजय गायकवाड यांचं हे आयोजन होतं, काय सांगाल? एक उत्तम अशी संकल्पना या शहरामध्ये आपण पाहतोय। छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा, छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा, शाहू महाराज आणि सर्व जे संत आहेत, गाडगे महाराज आहेत आणि बसवेश्वर महाराज आहेत, या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत, महात्मा ज्योतिराव फुले आहेत, तानाजी मालुसरे, बाजीप्रभू देशपांडे, शिवा काशीद, संत रविदास महाराज आणि असे अनेक संतांचे आणि शूरवीरांचे पुतळे या ठिकाणी उभे आहेत। आणि खरं म्हणजे देशभक्ती आणि राष्ट्रभक्तीची भावना याच्या पाठीमागे प्रत्येक समाज या ठिकाणी येतो आणि प्रेरणा आणि ऊर्जा घेऊन जातो। छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा मला वाटतं मोठा देशातला सगळ्यात उंच असा पुतळा या ठिकाणी उभा आहे। त्यामुळे इथं विकास कामं तर होतात, पण योजनाही आम्ही केलेल्या आहेत, लाडक्या बहिणीसारख्या, लाडक्या भावांसारख्या। पण एक वेगळी संकल्पना इथं आपण पाहतोय, कारण ह्याच्यापासून आपल्याला ऊर्जा मिळते, प्रेरणा मिळते, समाजसेवेचं बळ मिळतं आणि त्यामुळे या सर्व पुतळ्यांचं म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांपासून आपल्या संपूर्ण महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे, शूरांची भूमी, वीरांची भूमी आहे। हा कार्यक्रमामध्ये एक वेगळा आनंद मला मिळाला आणि आमदार संजय गायकवाड यांची एक संकल्पना या ठिकाणी जी काही पाहायला मिळाली त्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करतो। आज लाडकी बहीण योजनेचा सुद्धा मोठा कार्यक्रम पार पडतोय। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना देखील आता तिथे कार्यक्रमाला जातोय आम्ही। राज्यभरामध्ये आतापर्यंत 1,59,00,000 माझ्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले। 2.5 कोटीपर्यंत या आमच्या लाडक्या बहिणी ज्या पात्र ठरतील आणि आता परत 50 लाख महिला ज्या आहेत त्यांचा देखील यादी माझ्या बहिणींच्या तयार झाल्यात। त्यामुळे हे टप्प्याटप्प्याने आता 30 सप्टेंबरपर्यंत आणखी त्याला मुदत आहे, म्हणून लाडक्या बहिणींच्या साठी आम्ही ही योजना केली। ती फार आमच्या लाडक्या बहिणींसाठी खूप आधारवत ठरली आहे।